नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहित आहे आता सगळीकडे सोशल मीडियावर झालंय की गणेश डोगरेची काय परिस्थिती झाली, त्यांच्या परिवाराची. म्हणजे ऊसाचं वाहन अंगावर पडून त्यांचा मृत्यू झालाय. आता ठीक आहे, आपण त्या माणसाला तर माघारी आणू शकत नाहीत, पण त्या परिवारातलं दुःख कुठंतरी कमी करू शकतो आपण सगळे मिळून. मंडळी, लहान लहान 3 मुली आहेत मंडळी, त्यांनी परिस्थिती बी गरीब आहे त्यांची, वयस्कर आई वडील आहेत, ती लहान 3 लेकरं आहेत, ती घरदार त्यांना नीटनेटकं नाही. आज बरेच जण त्यांची मदत करायला चाललेत. ठीक आहे, आपल्याला तिथवर नाही जाणं झालं तरी ठीक आहे, पण आपण जाग घेऊन सुद्धा मदत करू शकतो मंडळी. का तर त्यांचं स्कॅनर सोशल मीडियावर सगळीकडे फिरायलंय, ती बी नीट व्यवस्थित चौकशी करूनच स्कॅनरवर पैसे टाका, नाहीतर कोणाच्या बी स्कॅनरवर कोण बी टाकतील, कोणाच्या बी स्कॅनरवर पैसे बी टाकू नका. आणि आपल्याकडून फुल नाही, फुलाची पाकळी जेवढं होईल तेवढं आपल्या ऐपतीनुसार. जसं घडल तसं. अहो, आपण साधं काही थोडं सर्दी खोकला झाला दवाखान्यात गेलं तर 1000 रुपये असं जाते. तर मग ठीक आहे, आपल्याला एखादा दवाखानाच आला म्हणून 2-4 हजार आपण सगळे मिळून द्यायचा प्रयत्न करू मंडळी. मग आपण काही जहागीरदार नाहीत लय द्यायला, पण तेवढंच काही का असाना. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणी विनंती आहे की स्कॅनर योग्य बघून त्याच्यावर आपल्या आपल्या परीनं काहीतरी मदत करा.